हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण स्वामीनारायण टेम्पलला जाणार आहोत। मी मामाकडे आलो आहे पुण्याला, तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत। संडे वगैरे आहे, दोन्ही पण मामा घरी आहेत। तुम्हाला दाखवतो कसं कसं जायचं वगैरे। मंदिर तर खूप सुंदर आहे, आम्ही यूट्यूबला बघितलं आहे व्हिडिओ वगैरे, तर तिकडे जाऊन सर्व एक्सप्लोर करून तुम्हाला सांगतो। तिथे नवीन टिप्पी पोस्ट। स्वामीनारायण टेम्पलकडे। मला पूर्ण प्रवासामध्ये आम्ही अशीच बाबूसोबत मस्ती करताना, त्याला रडवताना दिसणार आहोत। फायनली आता मी स्वामीनारायण मंदिरला पोचलो आहोत। रस्ता आम्ही खूप वेळा चुकलो होतो। तुम्ही देखील गुगल मॅप वगैरे लावूनच या जर तुम्हाला माहिती नसेल तर। आणि जर तुम्ही लोणावळा किंवा तळेगाव वगैरे साईडने येत असाल तर मॅप लावूनच या। आम्ही पण तिकडूनच आलो, तळेगाववरून आलो, तर मग मॅपच्या सहाय्याने तुम्ही बरोबर येऊ शकता। तळेगाववरून इकडे यायला आम्हाला 1 तास लागला पूर्ण। तुम्ही देखील मॅपच्या सहाय्याने येऊ शकता तिकडे। आणि आम्हाला 1 वाजलेत, तर इकडे टायमिंग असं दाखवलं आहे की 12 वाजता हे मंदिर बंद होतं। तर तो एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे, पण आतमध्ये जाऊन बघतो जर दर्शन बंद असेल तर आम्ही बाहेर भरपूर सारं आहे, म्हणजे मोठं आहे मंदिर एकदम गाभारा वगैरे, तिकडे आम्ही थांबू। सो तिथे नाही टिप्पी पोस्ट। तर हे जे पाठी तुम्हाला माझ्या दिसतंय ते स्वामीनारायण मंदिर आहे। तुम्हाला इकडे यायला टायमिंग वगैरे आहे, असं बाहेर तर म्हणजे दिलं आहे, आतमध्ये तुम्ही एंट्री करू शकतात, पण दर्शनाला आहे की नाही ते माहिती नाही आम्हाला। आम्ही देखील पहिल्यांदाच आलो, तर तुम्हाला पुढे जाऊन सर्व काही दाखवतो। आणि आतमध्ये आल्यावरती एवढं म्हणजे सुंदर वाटतं ना, खूप छान असं मंदिर आहे। बाहेर पूर्ण जे गाभारा आहे ती पूर्ण म्हणजे खूप मोठं आहे। बाहेर खूप जागा आहे, खूप असे छोटी बसायला बनवलेलं आहे। तर तिकडे तुम्ही बसू शकता, ऊन वगैरे आहे ते, तर त्याच्यामुळे आराम करू शकतात व पुढे दर्शनाला जाऊ शकता। पूर्णपणे मंदिर बाहेरून बघितलं आहे। आता थोड्या वेळ आम्ही इकडे बसलो आहोत। तर काही वेळ विश्राम करून आता आम्ही इथे बाजूला लहान मुलांसाठी काय खेळायचं आहे, बोटिंग तसेच जम्पिंग वगैरे असतं, जे जत्रेमध्ये असतं तशा टाईपचं सर्व तिकडे आलो, कारण बाबू खूप रडत होता इकडे येण्यासाठी।
झाले, त्यामुळे आम्ही थांबत नाही आहोत. आता पुढे जाऊन बघू, मध्ये कुठेतरी थांबू किंवा नाश्ता वगैरे करून मग आम्ही घरी जाऊ. तुम्हाला सर्व काही सांगतो. आता मी रुपेश मिसळला आलो आहोत तळेगावमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन आता मी काय काय ऑर्डर करणार आहोत. भरपूर वेळ आता प्रवास वगैरे केला आहे, तर छानपैकी मिसळ वगैरे खाऊ, नंतर मग घरी जाऊ. तर ही व्हिडिओ आता इथेच संपते. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.